नमस्कार मित्रांनो. माझ्या चुलत्याने मला पहिलीच्या वर्गात नेऊन बसवलं. एक पाटी, एक पेन्सिल. शाळेतील शिक्षक त्यांचे मित्र होते. त्यांच्याकडून एक खडू घेतला आणि त्या पाठीवर त्यांनी मोठा स्त्री काढला. खडूनं पांढरा शुभ्र काळ्या पाठीवर काढलेला तो स्त्री मला अजूनही आठवतो. त्या स्त्रीच्या वेलांटीतून मी पलीकडे बघितलं आणि मला असं काही जग दिसलं. अरे, अक्षरांचा बाजार मांडला होता. आई पासून क ख ग घ हळक्षज्ञपर्यंत तो बाजार बघितला आणि त्या बाजारात रमवत गेलो. पाठीमागचं खूप काही बोलू शकतो, पण त्या कटू आठवणी नकोत. जेवणाच्या पंक्तीतून उठवलं. दलित मित्रांच्या बरोबर जेवायला बसलो म्हणून वाळीत टाकलं. वाळी त्या शब्दाचा अर्थसुद्धा त्यावेळी नीट कळत नव्हता. उसाच्या कांडक्यासाठी वर्गातल्या मित्राने पाठीत फेकून मारलेलं कांडकं आठवतं. उपऱ्याचं जीवन जगताना नको ते अनुभव पाठीशी आले. कधी कधी जगणंच नकोसं वाटायचं, पण नको. सुंदर जीवन दिलं या देवानं, मग ते असं कवडी मोलानं का घालवायचं बरं? अरे, वडिलांनी तर खूप सोसले ना, ते पाहतोयस तू, मग तूही सोस. उपऱ्याचं जीवन जगताना आलेले अनुभव अजूनही डोळ्यातून अश्रू निघू शकतात, परंतु मी त्यांना बांध घातलाय. रडायचं नाही, लढायचं. चार्ली चॅप्लिन म्हटलेलं तुला आठवते ना? मी दुनियेला हसवतो, पण माझ्या अंतःकरणातलं दुःख कोणाला सांगू शकत नाही आहे. माझं रडणं कोणाला दाखवत नाही आहे. मला पावसातून जाताना रडायला खूप आनंद वाटतो, कारण माझ्या अश्रू कोणी बघू शकत नाही आहे. मी तेच म्हणू शकतो. अरे, आज मला वाटतं मी एवढा मोठा झालो, माझे सत्कार सोहळे होऊ लागले. ज्या यशवंत शिक्षण संस्थेत गेली 27-28 वर्ष काम केलं, तिथले मित्र मला भारतभूषण पुरस्कार मिळाला म्हणून माझा सत्कार करायला माझ्या घरी आले. आणि म्हणून मला पाठीमागचं आठवलं. ज्या बाबा चिटणीसांनी मला संस्थेत घेतलं, ज्या विनायकराव जाधवांनी मला मोठं करण्यात यशस्वी वाटा उचलला, माझे मित्रमंडळी असतील. सत्कार सोहळ्याचाच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तो पाहावा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. भाग्यवंत असं विधवाक्य असलेल्या आपल्या यशवंत शिक्षण संस्था निर्वाग सुरूरच्या आपल्या सेवानिवृत्त कर्मचारी मंचातर्फे आपण आजचा हा योग आणलेला आहे. खरं तर अशा प्रकारचे प्रसंग आयुष्यात पुन्हा पुन्हा यावेत, एकमेकांना आपण भेटावं. आपल्याच एका मित्रांनी अशा प्रकारचं उंच भरारी घ्यावी ही सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्यानिमित्तानं त्यांचा योग्य सन्मान करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यातून त्यांनी पुन्हा खुललं. आणि आणखी अशा प्रकारे आता सरांनी म्हटल्याप्रमाणे हा राष्ट्रीय पुरस्कार आहे, इंटरनॅशनल पुरस्कार, म्हणजे पुढच्या आणखी पुरस्कार सरांना मिळाले. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सन्माननीय प्राध्यापक श्री सुरेश शिंगटे सर, त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण इथं आलो. लोक सर असं म्हणतात, या जगात खरं नुसतं खरं असून भागत नाही. या जगात खरं नुसतं खरं असून भागत नाही, ते खऱ्यासारखं असावंही लागतं. लोक म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, परंतु आपण जसं नाही अगर कधीच नसतो तसं आपण असावं, निदान त्यावर इतरांनी फसावं यासाठी आजन्म धडपड करत असतो, त्याचं नाव माणूस. आणि अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व म्हणजे अत्यंत सामान्य कुटुंबातून बापू आले. बापूंचं जे जीवनचरित्र पांढरी भाकरी, कालवा किंवा अनेक पुस्तकातून जर बघितलं तर बापूंच्या व्यथा त्यातून कळतात. एक यशवंत शिक्षण संस्थेमधला एक भाषा विषयाचा अतिशय विद्वान शिक्षक यशवंतला मिळाला. हे आम्हा तरुण शिक्षकांचं भाग्य, त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शनही मिळालं. आणि यशवंतनी बापूंना निश्चितपणानं खऱ्या अर्थानं जपलं, फुलवलं आणि बापूंचं जीवन निश्चितपणानं फुललं. बापूंनी त्या ठिकाणी आता परवा काटवटे सरांची चिरंजीवांची क्लिप मी रात्री बघितली आणि मग 27 वर्षानंतर बापूंनी जे नाट्यछटा दिलेली होती ती जशीच्या तशी
प्राध्यापक काटवटे म्हणजे चिरंजीव त्यांनी जशी त्याची इथं व्यक्त केली आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं की जर 27 वर्षांनी एखादा विद्यार्थी जर ध्यानात ठेवत असेल म्हणजे दिलेलं स्क्रिप्ट तर सरांच्याकडे किती मोठी म्हणजे प्रभावशाली शक्ती किंवा तो लिखाणाची म्हणा किंवा एखाद्याला विद्यार्थी घडवण्याची जी कला होती ती निश्चितपणानं भाषेवरचे शिक्षक म्हणून शिंदे सरांनी आयुष्यभर जपली आणि त्याच विद्यार्थ्यांचं प्रेम म्हणून शिंदे सर आपलं सगळं कुटुंब निश्चितपणानं खूप खूप आनंदात आतापर्यंत आहे. तुम्हाला प्रचंड पाठिंबा देणाऱ्या सौभाग्यवती आमच्या शिंदे मॅडम वहिनी आहे. आम्ही बघतो इतका वेळ तुम्हाला कसा मिळतो का कोण दररोज यशवंत ग्रुपला सेवानिवृत्त ग्रुपला जर आपण बघितलं तर बापूंच्या नावाने अशा प्रकारच्या लीक पडत असतात. इतकं कुठून आणता तुम्ही म्हणजे सगळ्यांचा सुनबाई चिरंजीव तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय इतका वेळ तुम्हाला कसा देतात आणि ते खूप सुंदर अशा प्रकारचं लिखाण सरांचं असतं आणि हे लिखाण असंच सर फुलत राहावं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देण्यासाठीच आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं. सन्माननीय पवार सरांनी खरं तर पुढाकार घेतला सुरुवातीला आणि मंडले सरांनी आणि दोघांनी मग इतरांना मग ते निरोप दिला की आपण बापूंचा राष्ट्रीय पुरस्कार पुण्यामध्ये मिळतोय आणि मग त्यासाठी जाऊया. खरं तर जेव्हा ही बातमी कळली तेव्हा मी पुण्यात होतो. माझी मुलगी निमोनियाने आजारी होती पिंपरी चिंचवडला. मी कालच आलो. पिंपरी चिंचवडला दवाखान्यात होती आणि मग मला सरांनी सांगितलं आपल्याला अशा पद्धतीने आपण सन्मान करण्यासाठी जाणार आहोत. आपल्यातले जे लोक येतील ते आपण यशवंत सेवानिवृत्त ग्रुपला सगळ्यांची माहिती दिली आणि तशा पद्धतीने सरांनी माहिती दिली. सरांनी पुढाकार घेतला आणि आज तो योग आणला. खरं तर मकज सर काटवटे सर आपण सगळे मोरे सर इथं आहेत मोहिते सर आहेत सन्माननीय गायकवाड सर या ठिकाणी आहेत मंडले सर आहेत पठाण सर आहेत सन्माननीय काशीद सर आहेत सन्माननीय आमचे नाव घेतलं नाही तर रुसणार नाही भुजबळ सर आहे. या माणसाला आमच्या भुजबळ सरांचा इतका आनंद झाला बापू की शिंदे सरांचा सन्मान करायला जायचं म्हटल्यानंतर त्यांनी 2-3 वेळा मला फोन केला. सन्माननीय पवार सर आहेत सन्माननीय ढाणे सर आहेत चावरे सर आहेत आमचे मित्र सन्माननीय गायकवाड सर आहेत. कौतुक करावं आपलं जोड कांबळे सर आणि फुकट आहे. बापू तुमची पुस्तकं असताना तुमची अनेक पुस्तकं मी स्वतः पाहिली म्हणजे कालवा असेल पांढरी भाकरी असेल किंवा डोरला असेल हे कथासंग्रह आहेत अनेक कादंबऱ्या आहेत आठवणीतले विद्यार्थी माझ्याकडे अजून पुस्तक मी सगळी बापूंची पुस्तकं सर मला कौतुक बापूंचं वाटतं. माझी बापूंनी जे जे की लिखाण केलं ते सगळं मी संग्रहित ठेवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. जवळजवळ माझ्याकडे 5,000पेक्षा जास्त पुस्तकं आता वहीच्या त्या माझ्या एका रूममध्ये आणि त्यात बापूंची पुस्तकं अतिशय सुंदर ठेवली आहेत. कधी कधी आठवण आली की बापूंची काढून वाचत असतो आणि त्यातून बापूंची विद्वत्ता किंवा बापूंचं मोठेपण कळतं आणि म्हणून आपल्यातल्याच एका मोठ्या माणसाला खरंच बापू तुम्ही मोठ्या आणि हा मोठ्या माणसाला एक सन्मान द्यायचा किंवा त्यांना भेटायचं म्हणून आज हा योग आला. बापू तुम्हाला इथून पुढच्या कार्यालाही शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हा सगळ्यांना वहिनी जे जे हवं ते तुम्हाला मिळो जे जे हवं ते तुम्हा सगळ्यांना मिळो. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हाकडे बघून जगाला कळो. उमलणाऱ्या फुलांना जगाची फिकीर नसते ती आपल्याच नादात उमलतात फुलतात बहरतात. तसंच तुमचं सगळ्यांचं आयुष्य सुखाने फुलावं यशाने बहरावं आणि आनंदात दरवळत राहावं या सदिच्छा व्यक्त करतो आणि या सर्व माझ्या ज्येष्ठ मित्रांना विनंती करतो की बापूंचं मला माहिती आहे वेळेचं भान आहे मला पण 2 वाक्य जरी मी बोललो नाही तर ते मनाला कायमची चुटपूक लागेल. शिंदे सरांचं बोलायचं म्हटलं तर 2 विभागात बोलावं लागेल. एक वैयक्तिक असं ते वैयक्तिक व्यक्ती म्हणून शिंदे सर आणि दुसरं साहित्यिक म्हणून शिंदे सर. वैयक्तिक बाबतीत तर बोलायचं झालं तर थोडंसं विडंबन नाही शब्द येणार त्याला परंतु शिंदे सर कोण हर्याचा सूर्य वडिलांचं नाव हरिभाऊ शिंदे यांचं नाव सुरेश शिंदे. एक नाव सूर्यकांत सूर्याला अंत नाही त्यांना पण अंत नाही. दुसरं नाव सुरेश ज्याच्यामध्ये सूर आहे ज्याच्यामध्ये ईश आहे. इतकी अर्थपूर्ण नावं असताना त्या काळात एका वाक्यावरून त्या कुटुंबाबद्दल असणारा सामाजिक स्तर काय असेल त्याची कल्पना करू. अनवाणी पायानं नोकरीच्या शोधासाठी विरमाडवरून गुंजेला जाणं एकदा नव्हे अनेक वेळा त्याच्यानंतर कालव्यावर नोकरी लागणं आणि अचानक सातारा बोलावलं येणं आणि बोलावलं आल्यानंतर तिथं जाऊन सांगितलं जातं की तुम्हाला नोकरीवरून कमी केलं.
आणि मग खिशात पैसे नाहीत म्हणून त्या अनवाणी पायानं हा मनुष्य चालत येतो आणि मग त्या ब्रिजवर आल्यानंतर आत्महत्या करावीशी वाटते. तर त्याच्या आधी पिशवीमध्ये दशमी असते, पोटात आग असते, त्या दशमीपर्यंत हात लावतो आणि नाही खावीशी वाटत, आत्महत्या करावीशी वाटते. तर आत्महत्याच्या खाली परिचय लिहितो की मी आत्महत्या केली तर माझ्या वडिलांचं काय होईल, माझ्या आईचं काय होईल, मला बिझनेस टाकून द्यायचा आहे, माझ्या धाकट्या भावाला शिकवायचं आहे. हे त्यांच्या सत्शीलतेचं त्या ठिकाणी अग्रीमेंट त्या पुस्तकामध्ये आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा मनुष्य पुढे पुढे सरकत येतो, नोकरी लागते थांबतो. मी भरपूर बोलेन.